होतात, मदत करतात. तर या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही वैचारिक नेते आहात, तुम्ही विचार देता, चुकीला चूक म्हणता, बरोबर तिथं बरोबर म्हणता. महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या, तिकीट वाटप झालं, प्रचारामध्ये आपण अनेक गोष्टी पाहिल्या, पैसा पाहिला, तमाशा पाहिला. केवळ पैसेवाल्यांचा खेळ आता राजकारण झालं असं वाटतं का? पैशाचा प्रभाव वाढलेला आहे हे खरं आहे, पण फक्त पैशाने निवडणुका जिंकता येतात असं काही ठिकाणचे निवडणुकांचं स्वरूप पाहिलं तर शंका वाटायला लागते मनामध्ये. कारण जी माणसं काहीच कार्य केलेलं नाही आहेत अशी निवडली जातात आणि काही ज्यांनी खूप कार्य केलं आहे, 10-15 वर्ष चांगलं कार्य केलेलं आहे, लोकांसाठी शाळा काढल्या आहेत, मदत केलेली आहे, त्यांना लोक विसरतात. म्हणजे त्याच्यावरून असं दिसतंय की थोडंसं राजकारण क्षणभंगूर झालेलं आहे की त्या 8-15 दिवस जे काय कोण काम करतो त्याच्यामधून काम होतं, किंवा केंद्राने जे काम केले, राज्याने जे काम केले तेच फक्त महत्त्वाचं असं लोकांना वाटतं. पण दुसरं मी असं म्हणेन की ठाणं आहे, कल्याण डोंबिवली आहे, इव्हन मुंबईमध्ये शेवटी इतकी अवघड लढाई असली तर त्याच्यामध्ये ते जर का चित्र आपण पाहिलं तर मला असं वाटतं की खरोखर निवडून येण्याच्या शक्यतेचा विचार करूनच पक्षांना भाग पडतं. दुसरं एक लक्षात येत नाही, बरेचसे जे इच्छुक उमेदवार असतात त्यांना असं वाटतं की मी इतका लोकप्रिय आहे किंवा मी इतकी लोकप्रिय आहे की मी नक्की निवडून येणारच, पण त्यांना आसपासचे जे लोक त्यांना मदत करतील की नाही याच्यावरती ते मौन असतात. तर शेवटी असे की ते टीम वर्क आहे. बरोबर. त्यामुळे तिथले जे प्रमुख लोक असतात त्यांना जर का वाटत असेल की ही व्यक्ती किंवा ही महिला पुरुष निवडून येणार नाही आहे, तर अशा वेळेला काहींचं असंही होतं की मी पाहिलं की युती होणारे म्हणून ते उभे असतात, युती झाली नाही तर ते उभेच राहत नाहीत, असं सुद्धा काही लोक करणारे असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ पैशाचा खेळ नाही आहे, पण पैसा हा त्याच्यातला मुख्य सूत्रधार झाला आहे असं म्हणता येईल. फक्त एकच सूत्रधार नाही आहे, पण काही ठिकाणी आपल्याला दिसतं की अगदी 25 मतांनी लोक निवडून आली आहेत, तिथे तो माणूस जो निवडून आला आहे तो प्रचंड श्रीमंत आहे आणि दुसरा गरीब आहे अशातलाही भाग नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पैशाचं वर्चस्व नक्कीच वाढलेलं आहे, पण त्याचबरोबर सातत्याने काम आणखीन एक मीडियामधून कशा प्रकारे परसेप्शन तयार करता येतं याच्यावरती पण बरंचसं अवलंबून आहे. राजकारणामध्ये देखील काम करत असताना ताई तुम्हाला असं वाटतं का की बऱ्याचदा